श्री गजानन महाराज मंदिर हे बुलढाणा जिल्ह्याचं आकर्षण आजपर्यंत राहिलंय। मात्र आता या सोबतच बुलढाणा जिल्हा नांदुरा रेल्वे स्थानकामुळे चांगला चर्चेत आलाय। याचं कारण म्हणजे अमृत भारत स्टेशन योजनेतून बुलढाण्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यात आलाय। त्यामुळे नेमकं काय बदल इथे करण्यात आलाय, शिवाय प्रवाशांना त्याचा काय काय लाभ घेता येणार आहे आणि इतकी नांदुरा रेल्वे स्थानकाची चर्चा का केली जाते, यासोबतच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरतोय, कारण हावडा, नागपूर, मुंबई या देशातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील नांदुरा रेल्वे स्थानकाचा आता संपूर्ण कायापालट करण्यात आलाय। दरम्यान हावडा, नागपूर, मुंबई या देशातील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वसलेलं हे नांदुरा स्थानक जे आहे ते बुलढाणा जिल्ह्याचं प्रवेशद्वार सुद्धा मानलं जातंय, कारण इथे दररोज सरासरी 4,500हून अधिक प्रवासी या स्थानकाचा वापर करतात। तर तब्बल 26 गाड्यांची ये-जा इथे दररोज होत असते। त्यामुळे या स्थानकाचं महत्त्व केवळ जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। आणि आता या स्थानकाचा कायापालट झाल्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, अधिक सुरक्षित आणि अधिक सुखद असा अनुभव सुद्धा घेता येणार असा दावा केला जातोय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कायापालट केलंय म्हणजे नेमकं काय केलंय? तर भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत तब्बल 10,63,00,000 रुपयांचा खर्च करून या स्थानकाला आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधायुक्त स्वरूप असं देण्यात आलंय। शिवाय इथे आधुनिक आरक्षण कार्यालय, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, त्याचबरोबर वातानुकूलित वेटिंग हॉल, स्वच्छ आणि आधुनिक प्रसाधन गृह, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, विस्तीर्ण पार्किंग, आकर्षक प्रकाश योजना आणि सुबक प्रवेशद्वार अशा अनेक सुविधा इथे या स्थानकामध्ये करण्यात आलेल्या आहेत। आता नांदुरा रेल्वे स्टेशन बद्दल बोलायचं तर या नांदुरा रेल्वे स्थानकाचा इतिहास सुद्धा तितकाच समृद्ध आहे। 1888 साली सुरू झालेल्या या स्थानकाने गेल्या 100हून अधिक वर्षांमध्ये या भागाच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यापारी विकासामध्ये मोठं योगदान दिलंय। शहराचा विस्तार झाला, उद्योग वाढले, शेतीचा विकास झाला आणि या सर्व प्रवासामध्ये नांदुरा रेल्वे स्थानकानं या परिसराची जीवनवाहिनी म्हणून सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। दरम्यान नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठांपैकी एक आहे। इथून गहू, सोयाबीन, कांदा, कापूस यांसारख्या कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये वाहतूक केली जाते। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होते। याचबरोबर तेल गिरण्या, डाळ प्रक्रिया उद्योग आणि इतर लघु उद्योगांना सुद्धा या स्थानकामुळे मोठा आधार सुद्धा मिळत आलाय। विशेष म्हणजे नांदुराचा दर्जेदार खवा हा संपूर्ण प्रदेशामध्ये प्रसिद्ध असून त्याची दररोज विविध शहरांमध्ये सुद्धा रेल्वे मार्गे वाहतूक केली जाते। त्याचबरोबर नांदुरा हे केवळ व्यापारी केंद्र नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाने सुद्धा समृद्ध आहे। म्हणजेच ज्ञानगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेची साक्ष देतं। त्याचबरोबर अंबादेवीगड सारखी ऐतिहासिक स्थळ या भागाचा इतिहास सांगतात। तर 105 फूट उंचीची भव्य हनुमान मूर्ती सुद्धा देशातील सर्वात उंच मूर्तींपैकी एक म्हणून इथे ओळखली जाते। याशिवाय शनी महाराज मंदिर, खंडोबा मंदिर, निंबादेवी मंदिर यांसारखी अनेक श्रद्धास्थानं भाविकांना सुद्धा इथे आकर्षित करतात। त्याचबरोबर नांदुराच्या आसपास असलेलं जगप्रसिद्ध म्हणजेच शेगावचे श्री संत गजानन महाराज मंदिर, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य यासोबतच लोणार सरोवर यांसारखी पर्यटन स्थळं या भागाला विशेष महत्त्व प्राप्त करून देतात। त्यामुळे नव्याने विकसित झालेलं रेल्वे स्थानक या संपूर्ण पर्यटन पट्ट्याला सुद्धा मोठी चालना देणार आहे। याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या या विकास कामांमध्ये स्थानकाची संपूर्ण इमारत आधुनिक स्वरूपात उभारण्यात आली आहे। नव्या आकर्षण कार्यालयामध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। त्याचबरोबर 4 स्वतंत्र आरक्षण कक्ष तयार करण्यात आलेत। प्रवाशांसाठी मोठा आणि आरामदायी असा प्रतीक्षा कक्ष म्हणजेच वेटिंग रूम सुद्धा इथे उभारण्यात आलाय। वातानुकूलित सुविधा, स्वच्छ प्रसाधन गृह, पिण्याच्या पाण्याचा आधुनिक कूलर्स आणि दर्जेदार बसण्याची व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आली आहे। इतकंच नाही तर स्थानक परिसरातील वाहतुकीची सुद्धा नव्याने आखणी करण्यात आली आहे। शिवाय प्रवेश आणि एक्झिट साठी सुद्धा 9 मीटर रुंद भव्य प्रवेशद्वार इथे उभारण्यात आलंय। वाहनांसाठी सुमारे 13 शेकड्याहून अधिक चौरस मीटर क्षेत्रामध्ये पार्किंगची सुविधा विकसित करण्यात आली आहे आणि त्यामुळे वाहनांची गर्दी कमी होऊन प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होईल असं देखील म्हटलं जात आहे। इतकंच नाही तर सुरक्षिततेला सुद्धा या प्रकल्पामध्ये तितकंच महत्त्व सुद्धा देण्यात आलंय, कारण त्यासाठी
आधुनिक LED प्रकाश योजना, आकर्षक स्टेशन फलक, मजबूत संरक्षक भिंत, त्याचबरोबर दृष्टीहीन प्रवाशांसाठी टॅक्टाईल मार्गदर्शक पट्ट्या, दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, कमी उंचीचे आरक्षण काउंटर आणि विशेष पार्किंग, त्याचबरोबर अडथळा मुक्त प्रवेश मार्ग, अशा अनेक कमालीच्या सुविधा सुद्धा इथे आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला कोणत्याही अडचणीशिवाय या स्थानकाचा वापर करता येईल अशीच इथली काहीशी सुविधा आहे असं म्हणता येणार आहे. दरम्यान प्लॅटफॉर्मच्या सुद्धा सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. दोन्ही फलाटांवर नवीन आणि लांब छप्पर उभारण्यात आलंय. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरण सुद्धा इथे उपलब्ध होईल. आणि या पुनर्विकासाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आधुनिक भारताच्या बदलत्या रेल्वे व्यवस्थेचं प्रतीक हे बनतंय. स्वच्छता, सुविधा, तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि सर्वसमावेशक विकास यांचा उत्तम संगम सुद्धा या स्थानकामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील महाराष्ट्रातील 15 स्थानकांची अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सावदा, धुळे, देवळाली, मूर्तिजापूर आणि लासलगाव ही स्थानकं राष्ट्राला समर्पित करण्यात आली होती आणि आता त्यामध्ये नांदुरा रेल्वे स्थानकाची सुद्धा भर पडली असून आता बुलढाणा जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण सुद्धा मानला जातोय. आणि या प्रकल्पामुळे केवळ रेल्वे प्रवास अधिक सोयीचा होणार असं नाही, तर स्थानिक व्यापार, त्याचबरोबर शेती, उद्योग आणि पर्यटनाला सुद्धा मोठी गती यामुळे मिळणार आहे आणि जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या नव्या संधी सुद्धा उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली जाते आणि आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळेल आणि नांदुरा शहराची ओळख राज्याच्या रेल्वे नकाशावर सुद्धा आता ठळकपणे दिसून येईल असं म्हटलं जातंय. त्यामुळे एकंदरीतच पाहता नांदुरा रेल्वे स्थानकाचा हा कायापालट म्हणजे संपूर्ण परिसराच्या विकासाची नवी सुरुवात मानली जाते. आधुनिक सुविधा, उत्कृष्ट नियोजन आणि प्रवाशांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून साकारलेले हे स्थानक भविष्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा नक्कीच ठरू शकतोय आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात नांदुराने आता आत्मविश्वासाने एक नवं पाऊल टाकलं असून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे स्थानक विकास, सुविधा आणि प्रगतीचं नवं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखलं जाईल. त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.